नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सर्वप्रथम आज आहे शिवरात्री. शिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. आणि काय म्हणणार होते मी, लक्षातून गेलं बघा. शिवरात्रीच्या शुभेच्छा तर देणारच होते. हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे आपलं ते सांगणार होते ना मी. तर म्हणजे माझी एक म्हणजे मी संकल्प केला होता की पुस्तकं जास्तीत जास्त वाचण्याचा. तर झाला असं, मी एक द सिक्रेट नावाचं एक वाचून घेतलं आणि डू यू कॅन नावाचं एक वाचलं वाटतं. आता रिसेंटली प्राचीनी ऑर्डर केलेलं सहसा मला वाचणं म्हणजे होत नाही. तर ती मला म्हणती, मम्मी तुला असे ना स्टोरी सारखे पुस्तकं पाहिजे म्हणे तुला. कारण तिने एक वायुसेनाचं काहीतरी ऑर्डर केलेलं आहे आणि आता तिने हे एक ऑर्डर केलं, मै नास्तिक हो, आता काहीतरी भगतसिंगचं पुस्तक आहे बघा. ॲमेझॉनवर सर्च केलं तर भेटून तुम्हाला ते. मै नास्तिक हो असंच नाव आहे ते. तर तिने ते एक ऑर्डर केलं. तर ती म्हणे, मम्मी मला पुस्तकं वाचायची. म्हटलं तू मला काही सांगत जाऊ नको, ऑर्डर करून टाकत जा दर महिन्याला एक, तुला करायचं तर. मग तिने केले. आता येईन ते रिसेंटली 2-3 दिवसात येईन. कालच तिने ऑर्डर केलं ते. तर मग मी आहे ना आता प्रॉपर जे नॉर्मल लेखक किंवा असं काय असेल ना, आपले मराठी याच्यात पण बरेचसे लेखक आहे, कादंबऱ्या आहे, बऱ्याच गोष्टी आपल्या इकडं पण म्हणजे तर आपल्या इकडं पण बरंच साहित्य असं हे झालेलं आहे ना मराठीमध्ये पण. आणि मराठीची मला आवड पण आहे. तेच आता ऑर्डर करायचा विचार करते मी. कारण मी ज्यांना हे मानत होते की किती त्यांना म्हणजे वेळ, इलॉन मस्क झालं, डबल बिल गेट झालं, मोठे मोठे जे पण आपले हे त्यांना किती आपण मानतो ना म्हणजे. आणि त्यांचे नाव एफस्टीन सारख्या फाईलमध्ये आल्यावर म्हणजे त्यांना मानव की न मानव हा एक प्रश्न पडला मला. त्याच्यामुळं म्हटलं आपल्या इकडं पण खूप सारं पुस्तकं आहे, तर ती आपण ऑर्डर करूया म्हटलं. कारण इलॉन मस्कचे टेस्ला इतकं कंपनी म्हणजे वर्ल्ड फेमस आहे, इतकं ते जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून गिनला जातो. आणि मग ते अशा वाईट कामामध्ये त्यांचे नावं समोर आल्यावर कुठंतरी त्यांची इमेज आपल्या नजरेत आहे ना हे होऊन जाते, आहे की नाही. आपण किती मानत होतो म्हणजे त्यांना. मी तरी खूप म्हणजे त्यांचे विचार ऐकायचे किंवा त्यांच्यावरली पुस्तकं ऐकायचे. माझं जरी ऑर्डर करणं कमी झालं ना तरी मी यात खूप ऐकत असते पुस्तकं ऑडिओ बुकमधून. तर मग मला ते ना थोडंसं कुठंतरी हे वाटलं. मग म्हटलं आपल्या इकडचीच, आपल्या इकडं पण भरपूर पुस्तकं आहे. भगतसिंगवर झालं, स्वामी विवेकानंदवर झालं, बरीचशी अशी पुस्तकं आहे. म्हटलं आपण इकडचीच वाचूया. असं माझं म्हणजे रिसेंटली मन हे झालं. म्हणजे असं ते पाहून येणं कुठंतरी असं वाईट वाटलं की जितका पैसा आला तितकं माणूस म्हणजे असं कशाचाच विचार करत नाही का, असं इतकं विचित्र होऊन जातं म्हणजे माणूस, आहे ना. ते कुठेतरी मनाला असं खूप वेगळं वाटलं ते. त्याच्यामुळं मी विचार केला आता की जे प्रॉपर तिथले पण असे नॉर्मल व्यक्ती आणि किंवा लेखक असतील ना, अशांचीच ऑर्डर करावी. कारण आता भीती वाटायला लागली तिकडच्या सगळ्या लोकांची पुस्तक वाचायला. असं झालं मला ते. माझा एक स्वभाव आहे, मला म्हणजे मी स्वतःहून कोणाला दुखवत नाही, पण मला जर दुखवलं ना तर मग म्हणजे मी बोलून तर दाखवत नाही की मी तुमच्या ह्या गोष्टीमुळं हार्ट झाले, पण मी त्या व्यक्तीशी आहे ना थोडीशी दुरी घेऊन टाकते मग. कारण मला असं वाटतं की आपल्यासोबत राहून जे आपल्याविषयी असं निगेटिव्ह बोलतात ना, ते आपले खरे मित्र कधीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळं मग मी म्हणजे काय त्यांना न सांगताच ते डिस्टन्स घेऊ लागते. आपलं मन दुखतं कुठंतरी, अरे आपण म्हणजे हे व्यक्ती आपल्याविषयी असं पण बोलू शकतं, असं एक मनात असं गिल्ट येऊ लागतं. त्याच्यामुळं मी तर कशी ना पहिल्यापासून म्हणजे कृष्णाला खूप मानते. मी बऱ्याच ब्लॉगमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे. आणि माझ्या लाईफमधली जी सिच्युएशन आणि ज्या सगळ्या अडचणी त्या होत्या ना, मला नेहमी असं फील झालं की
कृष्ण म्हणजे कृष्ण देवता स्वतः माझ्या पाठीशी आहे. म्हणजे अर्जुन अर्जुन इतका चांगला हे होता ना महाभारतामध्ये. तर म्हणजे युद्धाच्या सुरुवातीच्या आधी म्हणजे कृष्ण सारथी होता ना त्याचा. तर म्हणजे तो म्हणे सारथी मला इथे घेऊन चला. म्हणजे कृष्ण त्यांना घेऊन गेले. मग त्याला पाहायचं होतं की युद्धासाठी कोण कोण उभं आहे. तर त्यांनी पाहिलं समोर द्रोणाचार्य, डबल भीष्म, दुर्योधन, कर्ण, सगळे त्याचे जे जिवलग तो मानत होता ते होते समोर. तर त्यांनी म्हणजे कृष्णांचे बरेचसे नाव आहे. तर कृष्णांना असा प्रश्न केला की माधव, हे सगळे तर माझेच आहे, मी कसं यांना मारणार, कसं यांच्याशी युद्ध करणार, आणि यांना मारून जर मला कोटीचं साम्राज्य पण भेटलं तर त्याचा काय उपयोग जर माझे लोकच माझ्यासोबत नसतील तर श्रीकृष्णाने खूप छान उत्तर दिलं त्याला. जर हे तुझे असते तर तुझ्या समोर नसते युद्ध करण्यासाठी. तर तसंच काहीसं आपलं असतं. आपलं कोण आणि लांबचं कोण हे ओळखायला वेळ लागत नाही. फक्त ते आपण ओळखून आहे ना, त्यांना काही म्हणायचं नाही, फक्त डिस्टन्स करून घ्यायचा त्यांच्यापासून. कारण तुमचं आयुष्य अजून जास्त सोयीस्कर होण्यासाठी ना ते करणं खूप खूप जास्त गरजेचं असतं. कारण श्रीकृष्ण म्हणतात की हे खरं आहे की तुम्ही तुमचा स्वभाव म्हणजे असा पाहिजे की कोणाला तुमच्या याचा त्रास नाही झाला पाहिजे किंवा समोरच्याचाही तुम्हाला झाला नाही पाहिजे. म्हणजे असं आचरण ठेवा की तुमचा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. आपले कर्म चांगले करा. काही पण आजकाल कलियुगमध्ये कसं झालं आहे, काही करताना आहे ना म्हणजे कोणी विचार करत नाही की याचं फळ चुकीचं होणार आहे म्हणून. असंच विचार करते की कोण पाहते पण देव जो आहे ना तो खूप मोठा चांगला कॅमेरामॅन आहे. तो प्रत्येक तुमची हालचाल कॅप्चर करत असतो. त्यामुळं ना कर्म चांगली करा. मी खूप कर्मावर बिलीव्ह करते. मी कोणाचाही वाईटही विचार करत नाही आणि कोणाचाही चांगलाही विचार करत नाही. इनफॅक्ट मी कोणाचा विचारच करत नाही, कारण मी स्वार्थी. मी माझा चांगला विचार करते, पण मी कोणाचा वाईट विचार करत नाही, हे देखील मी सांगते. कारण कोणाचा वाईट विचार करण्यापेक्षा आणि हे टाईम वेस्ट करण्यापेक्षा आपला चांगला विचार करा ना. त्यांचा विचार करायला ते आहेच. आणि असं म्हणतात की आपण चांगले कर्म करा, चांगलं वागा, स्वतः श्रीकृष्ण आपल्याला साथ देतात. आणि मी नेहमी तसंच मानत आले आणि माझे श्रीकृष्ण नेहमी मला साथ देतात आणि अजून पण देत राहील. म्हणजे असं चांगले आणिच फक्त आपलं हे ठेवायचे की चांगले कर्म करायचे. ज्यावेळेस तुम्ही चांगले कर्म करायचे हे विचार करता ना, त्यावेळेस तुमचे म्हणजे लेकरं पण तुमच्याकडून तेच बघत असतात की तुम्ही जे चांगलं करता ना तेच ते कुठंतरी फॉलो करते पुढं. आणि तुम्ही जर वाईट हे करता ना तेच तुमचे लेकरं पुढं फॉलो करते. त्याच्यामुळं आणि मला अशा बायका बिलकुल आवडत नाही जी सकाळी सुरुवात आहे ना बडबडीनी किंवा भणभणीनी किंवा आणखी दुसऱ्या यांनी सुरुवात करतात. मोबाईल आजकाल तर आहेच, पण मोबाईलनी सुरुवात अशी करा. मी तर अफर्मेशन आहे ना, आता मला ती खूप लर्न झाली आहे, मी म्हणत असते, पण मी मग लावूनही देते मोबाईलमध्ये. मी काय म्हणते, संदीप माहेश्वरीची एक अफर्मेशन खूप छान आहे. सकाळी ती 5 ते 6 मिनिटाची आहे. ती ऐकत जा. छान मॉर्निंग अफर्मेशन ऐकायची. छान एखादं हरिपाठ वगैरे लावून देते मी सकाळी. आणि दिवस आहे ना एकदम असा, दिवसाची सुरुवात आपण चांगली केली ना एकदम दिवस छान असं जातो. असे मला अशी लेडीज आवडत नाही जी सुरुवात अशी, त्यांना सकाळ सुरुवात कशी करावी समजत नाही. तर त्यांच्याशी मी बोलून म्हणजे असं हे नाही करत. मला ज्यांचा असा स्वभाव खटकतो ना किंवा असं वाटतं आपल्यासोबत राहून हे आपलं कुठेतरी इमेज डॅमेज करतं, तर अशा लोकांशी मी खरंच डिस्टन्स घेत असते. मला नाही आवडत अशी लोक. तर जाऊ दे, ह्याच नोटवर मी आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ जो आहे तो संपवते. आजचा म्हणजे हा व्हिडिओ काही खूप असं स्पेशल किंवा असं नाही, फक्त तुमच्याशी एक म्हणजे मी यूट्यूब जे पण बघणार आहे त्यांना माझी फॅमिलीसारखं मानते आणि माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करते. तर
तेच एक हे म्हणजे तेच एक शेअर करायचं होतं, बाकी काहीच नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग हे सांगायचं होतं याच्यातून की आपण वाचतो हे करतो ना, तर फक्त म्हणजे कोणाला देव समजू नका. देव एकच आहे आपला, बाकी कोणालाही असं देवासारखं पूजू नका. म्हणजे ज्याची जागा त्याला राहू दिली ना तर खूप. आपण हे मोठाले लोक जे होतात ना, हिरो हिरोईन, त्यांना मोठं कोण करतं? आपणच करतो. आपण त्यांना एकदम देवाचा दर्जा देऊ लागतो. तर त्यांना पण कुठंतरी असं वाटतं की आम्ही म्हणजे कायचे ते विसरून जातात. आणि पैसा एवढाही कमवू नका हो. ते कुठं ठेवावं कुठं नाही, की काय चुकीचं आहे काय वाईट हेही कळणं त्याच्यासमोर बंद होईल. म्हणजे बधीर होऊन जासान तुम्ही. एवढंही नका कमवू. थोडा कमवताय पण तुम्ही आरोग्य आहात ना, तुमचे लेकरं बाळ व्यवस्थित आहे ना, आचरण त्यांचं व्यवस्थित आहे ना, तेच इम्पॉर्टन्स आहे. नुसतं पैसा कमवत जाणं ती थप्पी लावणं. मला एक सांगा, तुम्ही जर तुमचे लेकरांना चांगलं वळण दिलं आणि त्यांना म्हणजे डिपेंड राहायला शिकवलं. आता माझ्याच मुली झालं, मी त्यांना जास्त म्हणजे असं पैसे हातात देत राहत नाही. तर त्यांना त्याची किंमत आहे. म्हणजे ते भविष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार, की आपण करून पाहायला पाहिजे, हे करून पाहायला पाहिजे, ते करून पाहायला पाहिजे. आणि त्यांना सर्वच गोष्टी मी आयत्या दिल्या. धरा हे फोन, धरा ते म्हणजे असं देत राहिलो, वस्तू मी पुरवत राहिले त्यांना, तर त्याची कुठंच त्यांना किंमत राहणार नाही. आणि त्या स्वतःहून काही करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळं आहे ना, आपल्या अवलादीला पण थोडंसं स्वतः मेहनत करायचं, स्वतः डोकं लावायचं, हे होऊन दिलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपल्याला रेडी त्यांना द्यायच्या नाही आहे. असल्या तरी आपल्याला त्यांना द्यायच्या नाही आहे किंवा दाखवायच्या नाही आहे की आहे आमच्याकडून. तुम्ही करा, तुमच्या हिमतीवर करा. म्हणजे त्यांना पण समजतं की नाही आपल्याला करायचं आहे. आपल्या आईवडिलांकडे काही नाही, आपल्याला भविष्यात काहीतरी करायचं. आणि काही म्हणजे इतकं दाखवतं लेकरांना, दाखवलं ना सगळ्या गोष्टी, त्यांना वाटतं खूप काही आपल्याला काही करायची गरज नाही आहे. तर तसं करू नका. एकदम लेकरांना आपलं सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही आहे. त्यांना पण असं वाटलं पाहिजे की आपण काहीतरी करायला पाहिजे, आपलं पण एक अस्तित्व पाहिजे असं त्यांना. म्हणजे तुम्ही ना त्यांना पाणी टाका, खत टाका, एक वेलीसारखं लेकरांना वाढवा, तर ते नक्कीच वरती जाणार, आहे की नाही. मग आता हेच थॉट आहे. तर आजच्या ह्या चांगल्या थॉटसोबत आपल्या व्हिडिओचा एंड करू. व्हिडिओ हा एकदम साधा सोपा, एकदम मनातलं बोलण्यासाठी केलेलं मी, बाकी काहीच नाही. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तुमच्या कमेंटची मी वाट पाहते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.